श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या बोंधू मनोहर भोसलेला जे आहे ते कुर्डुवाडी पोलीस जे आहे ते कोर्टामध्ये माडा कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी घेऊन चाललेले आहेत। आपण जर पाहिलं असेल तर फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आणि कुर्डुवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जे ते माडा न्यायालयामध्ये बोंधू मनोहर भोसलेला जे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। माडा न्यायालयासमोर जे आहे ते हजर करण्यासाठी जे आहे ते कुर्डुवाडी पोलीस जे आहे ते माडा न्यायालयाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे आपण जर पाहिलं असेल मनोहर भोसलेला जे आहे ते ज्या रिअल इस्टेटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचं जे होण्यासाठी जी प्रक्रिया होती त्यासाठी 50,000 रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार जी आहे ते या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळत होतं। आपण जर पाहिलं असेल तर कुर्डुवाडी पोलीस जे आहेत ते मनोहर भोसलेला जे आहे ते माडा न्यायालयाकडे घेऊन जात असताना पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत असलेला विशाल वाघमारे जो आहे तो देखील मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कुर्डुवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आपण जर पाहिलं असेल तर मनोहर भोसले ज्या पद्धतीने राज्यभरात अशोक खराचा विषय जो आहे तो गाजत असताना दुसरीकडे मात्र मनोहर भोसलेला जे आहे ते कुर्डुवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि रिअल इस्टेटच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर त्याला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलं होतं। रिअल इस्टेटच्या माध्यमातून अनेक जण भक्ताची फसवणूक केल्याची तक्रार जी आहे ते गौतम कसबे नामक भक्ताकडून जी आहे ती दाखल करण्यात आली होती। मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जे आहे त्याचा साथीदार असलेला विशाल वाघमारे आणि बोंधू मनोहर भोसले जो आहे तो त्याला ताब्यात घेऊन जे आहे ते कुर्डुवाडी पोलीस जे आहे ते माडा न्यायालयाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे माडा न्यायालय या बोंधू मनोहर भोसलेला पोलीस कोठडी देतो की न्यायालयीन कोठडी देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माझे सहकारी कॅमेरा पर्सन विनायक पाटील सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।